आणि साहजिकच अशा प्रकारचं ज्यांचं काम असतं त्याचा गावकऱ्यांनी आमच्यासारख्यांना बोलून शाबासकीची थाप टाकली तर त्यांना एक वेगळा हुरूप येतो आणि इतरांच्याही मनामध्ये ईर्ष्या निर्माण होती की आपण पण काही असं केलं पाहिजे की समाजाच्या पुढं गावच्या पुढं सगळ्या लोकांच्या साक्षीनं आपला पण सत्कार व्हावा। आज नितीन पोपटराव जगताप उत्कर्ष ग्रुपचे भारतीय शुगर कन्सल्टिंग आणि शुगर इंडस्ट्री यांच्याकडनं बेस्ट बिझनेस ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांना नॅशनल लेवलचा मिळाला। नितीनचं माझी तशी फार जुनेच ओळख जुने संबंध, कारण मी पण नितीनला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं विद्याप्रतिष्ठानची असतील, काही शुगर फॅक्टरीची असतील, काही कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीची असतील, अशा वेगवेगळ्या मार्केट कमिटी बारामतीचं असेल, अशी वेगवेगळी कामं त्याने त्याच्या मेरिटवर घेतली। मी काही हे केलं नाही। आम्ही ज्यावेळेस टेंडर काढतो कधी काम आदित्य तावरेला जातं, कधी काम करण वाघोलीकरांना जातं, कधी नितीनला जातं, कधी त्या उद्धव गावडेला जातं, कधी बबलू खत्रीला जातं, कधी आमच्या प्रमोद जगताप साहेबाच्या वाडीचा त्याला जातं, कधी अनिल जगताप आपला बारामतीतला, असे खूप जणांची मी नावं घेऊ शकतो आणि ते त्या पद्धतीनं कामं करत असतात। स्पर्धा होत असते। परवा पण मी एक टेंडर काढलेलं होतं तर त्याच्यामध्ये शेवटी 28% बिलोनी ते टेंडर गेलं। चालत असतं पण कार्यकर्ता आपला तयार होत असतो आणि त्याच्यातनं खूप काही नितीननी शिकण्याचा प्रयत्न केलाय, नितीननी त्याच्यामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न केलाय, शेती चांगली करण्याचा प्रयत्न केलाय। मध्ये त्यांनी एक भूमिपूजन केलं होतं माझ्या शुभ हस्ते, परंतु नंतर कोरोना वगैरेचा काळ आल्यामुळे ते जरा थांबलं, नाहीतर त्याच्या डोक्यामध्ये इथं शेतीची घेतली। आपला पूल खिंड ओलांडल्यानंतर तिथं डाव्या बाजूला पलीकडच्या बाजूला लोकांना जायला रस्ता पण नव्हता, पण तिथं त्याला सांगून जरा रस्ता वगैरे करून दिला, कारण फॉरेस्टमधनं लोक जाय करत होती आणि त्याच्यामुळे त्याला आपण एक सत्कार करून त्याच्या पुढच्या वाटचालीच्या करता पण शुभेच्छा दिलेल्या आहेत। डॉक्टर राधे प्रदीप खलाटे एमडी आपल्या पंढरे गावातला पहिला एमडी, म्हणजे तसं आपल्या गावाला परंपरा खूप मोठी, पण अजूनपर्यंत एवढे वेगवेगळे दिग्गज माणसं, काही कोर्ट झाले, काही आमच्या अर्थ विभागामध्ये कामाला होते, सेल टॅक्स मध्ये कामाला होते, खूप जणांची नावं घेता येतील की त्यांनी आपल्या आपल्या परीनं आपल्या आईवडिलांचा नावलौकिक वाढवला, पंढरेकरांचा वाढवला, अनेक नाव कमवलं। परंतु अनेक डॉक्टर झाले, अनेक इंजिनियर झाले, अनेक सीए झाले, परंतु कुणी वकील झाले, पण कुणी अशा पद्धतीनं एमडी झालेलं नव्हतं। त्याचे वडील डॉक्टर प्रदीप खलाटे यांचे आपल्या सगळ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, पण त्यांनी आपल्या मुलावर पण त्या आई वडिलांनी चांगले संस्कार केले, पती पत्नींनी प्रदीप खलाटे, आणि राधेला चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम, संस्कार करण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं हा आपला सुपुत्र पंढऱ्याचा एमडी पर्यंत पोचलात। असंच त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढं काम करत राहावं आणि समाजाची सेवा त्याच्या हातून चांगली गोरगरिबांना अतिशय नाममात्र दरामध्ये त्यांना उपचार करावेत। ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्याच्याकडनं जास्त घेतलं तरी मला काही वाटणार नाही, पण गरीबाला मात्र त्यांनी निश्चितपणे मदत करावी, अशा प्रकारची अपेक्षा पण मी राधेकडनं व्यक्त करतो। त्याचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। कुमार अनंतराव लोखंडे आपलं MPSC मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सार्वजनिक विभागामध्ये त्याला नोकरी लागलेली आहे। आता मोठ्या प्रमाणावर नोकर भरती आमची राज्य सरकारच्या विविध खात्याची चाललेली आहे आणि त्याला मी सत्कार करताना सांगितलं, बाबा लगेच काही बदलीला येऊ नको, कारण म्हणलं जिथं पोस्टिंग, तू यंग आहे, तरुण आहे, तब्येत पण त्याची चांगली आहे आणि तू जिथं पोस्टिंग होईल तिथं जा आणि तिथला अनुभव घे आणि असाच पुढे मोठा हो, उच्च पदापर्यंत PWDच्या त्याने तिथं पोचावं, अशाही प्रकारच्या शुभेच्छा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्याला देतो।
आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे टनेज काढणारे, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट संजय यशवंत जगताप आहेत, धीरज संजय जगताप आहेत, जनाब जैनुद्दीन साहेबलाल मुजावर आहेत, त्याच्यामध्ये उर्मिलाताई राजेंद्र जगताप आहेत, सोमनाथ नवले आहेत, सूर्यकांत रघुनाथ बनकर आहेत, पोपटराव श्रीरंग तावरे आहेत, अंबादास मारुती जगताप आहेत, अरविंद रामचंद्र जगताप आहेत, लक्ष्मण दगडू धोयगुडे, रमेश दत्तात्रय शिर्के, दीपाली मंदार सोलनकर, सिंधू महादेव बनकर अशा या पंढारे, मानाजीनगर, पवईमाळ, भिकोबानगर, निरावागज, तुमचं सांगवी, माळेगाव अशा वेगवेगळ्या भागातल्या 72 शेतकऱ्यांनी कायाईची सेवा करत असताना उत्तम प्रकारे टनेज काढण्याचं काम जवळपास 137 मेट्रिक टनापासून 90 टनापर्यंत, मिनिमम 90 आणि मॅक्झिमम 137 आहे, अशा पद्धतीनं यांनी कष्ट घेतलेले. यांचा सत्कार करत असताना तुम्ही मी पण अपेक्षा केली पाहिजे की आपला पण ऊस तेवढा टनेज निघावं. आपण तेवढे टनेज काढू शकत नाही. मी बहुतेकांना विचारलं की तुम्ही कुठली लागण करताय, तर बहुतेकांनी 86-032 सांगितलं. काही ठिबकनी करतात, काही फ्लोनी ऊस आणतात, पण कष्ट घेत आहेत आणि ते खरोखरीच अतिशय अभिमानास्पद आहे आणि त्याच्यातून उत्तम प्रकारची शेती ते करतायत. त्यांचा खरोखरीच माझ्यासारख्याला पण खूप अभिमान आहे. मी या सर्वांचं, आमच्या बंधू भगिनींचं कौतुक करतो आणि त्यांनी असंच टनेज जास्तीत जास्त काढावं आणि आपल्या भागातला, महाराष्ट्रात सर्वात जास्त टनेज काढणारा शेतकरी हा 72 माझ्या बारामती परिसरातला आहे. अशा पद्धतीनं तिथपर्यंत माझा शेतकरी पोचावा ही अपेक्षा देखील मी या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या मुलांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ही सभा आयोजित केली. मला सभेला थोडा उशीर लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आज कामं पण खूप होती. आपल्या बूथ ज्या कमिट्या केलेल्या आहेत त्यांचे पण एक मेळावा होता. पत्रकार मित्रांना पण मी वेळ दिलेला होता. बाकीची पण इतर कामं होती. इंडस्ट्रीवाल्यांचं पण धनंजय जामदार आणि त्यांची काही कामं होती. मित्रांनो, एकंदरीतच आज मला वेगवेगळे निवेदनं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये अनेक जण आहेत. आमच्या पंढाऱ्याचे सरपंच अजय सोनवणे आहेत, मनोज जगताप उपसरपंच आहेत, बाळासाहेब कोकरे धुमाळवाडीचे सरपंच आहेत, अतुल निंबाळकर उपसरपंच आहेत, आमच्या पवईमाळचे कोमलताई गौरव मुळीक, अशा खूप सहकारी मित्रांनी, मानाजीनगर, सोनकसवाडी, कुर्णेवाडी, मसोवानगर, ढाकाळे अशा वेगवेगळ्या सरपंचांनी उपसरपंचांनी त्यांच्या काही अडीअडचणी मी लोकप्रतिनिधी या नात्याने मला निवेदन दिले आहेत आणि इतर पण वैयक्तिक लोकांनी दिलेले आहेत. मी फार ती बारकाईने चालत होतो आणि जी इथल्या इथं मार्गी लावायची ते हनुमंत पाटलांना आणि आपल्या प्रांताला, बीडीओला सूचना ज्या द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. बाकीच्या पुण्याचे आणि मुंबईचे आहेत ते मी घेऊन जाईल, कारण उद्या मी रायगडला आहे, परवा नव्या मुंबईला आहे, 13 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवनेरीला आम्ही सगळेजण सकाळी तिथं नतमस्तक होण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता, जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं आम्ही जाणार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे आम्ही. मित्रांनो, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पण लाईन टाकून पाणी तळ्यात सोडण्याबद्दल काही माझ्या सहकारी मित्रांनी निवेदन दिलेलं आहे. खरं तर मी आत्ता जनाई सिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना ह्याचं फार चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्याला पहिला निधी लागत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुरंदरला मला 60 कोटी लागले आणि डुबल जनाई सिरसाईला मिळून किती, त्या दोन्हीचं काय सगळे मिळून जनाई सिरसाईचे मिळून 85, पण त्याच्यामध्ये आम्ही
सोलर पॅनलवर तिथं लागणारी वीज तयार करतोय आणि त्याच्यातनं लाईट बिल येऊ नये, पाणीपट्टी वगैरे काय असेल ती देता यावी. पाणीपट्टीच्या निमित्तानं पण बांधवांनो, मी शेतकरी बंधू भगिनींनो सांगू इच्छितो की आपल्या इथं साधारण माझ्या माहितीप्रमाणे 10 पट दर वाढले होते, बरोबर ना? परंतु ते पुन्हा पूर्वपदावर 1 पटवर आणले, पहिल्या पदावर. तुमच्या भागातला लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळामध्ये असताना काय करू शकतो? तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की बाबा अजित पवारांनी मध्ये राजकीय भूमिका जुलैमध्ये घेण्याचं काय कारण आहे? ते अनेकदा मी विशद केलेलं आहे. पण आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपली जनाई, शिरसाई, पुरंदर ह्या योजनेला आपण निधी आणू शकलो, मंजूर करू शकलो. आता त्याची कामं सुरू होतील. त्याच्या पाईपलाईन काही ठिकाणी बदलायच्यात, पंप बदलायचे, त्याच्या संदर्भामध्ये मोटारी बदलायच्यात. आपल्या नाझऱ्यापासून खाली सोनगावपर्यंत ते केटीवेअर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नवीन टेक्निकचा वापर करून ते चांगला करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला जवळपास 90-100 कोटी रुपये लागतात. मित्रांनो, 90-100 कोटी म्हणतात कशाला? आपण सरकारमध्ये असतं तर कुणी आपल्याला दिले असते? सरकारमध्ये नसते तर कुणी आपल्याला दिले असते? आज ह्या जनाई शिरसाईच्या बद्दल पण मध्ये काहींनी उपोषण केले, त्यांच्या मागण्या रास्त होत्या, त्यांना तो अधिकार आहे. परंतु त्याच्यातून मी मीटिंग घेतली आणि सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं. ते पण सगळे माझ्याकडे आलेले होते आणि सतत अधिकाऱ्यांना घेऊन ज्याचा उल्लेख केशवराव जगतापांनी आपल्या भाषणामध्ये केला की बाबा लोकांची कामं करणं, एवढा एकमेव ध्यास डोळ्यासमोर ठेवून मी सातत्याने सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत असतो. एकच ध्यास, आपल्या बारामतीचा सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, वेगवेगळ्या भागातले प्रश्न सुटावेत, वेगवेगळ्या भागातल्या अडचणी दूर करता याव्यात, वेगवेगळे पूल. आता काही ठिकाणी तर अजून पूल राहून गेलेले होते, परंतु कधी पाऊस जास्त पडला तर अडचण यायची, ते पण आपण रुंद करतोय. आता सगळा रस्ता मी 4 पदरी पार निरेपर्यंत नेणार आहे. काही ठिकाणी झालाय, काही ठिकाणी नाही झाला. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही खूप ठिकाणी डिवायडर करता, डिवायडर म्हणजे मधला डिवायडर ब्रेक करता. मी आता माळेगावातून आलो, 7 का 8 ठिकाणी ब्रेक केलाय. मग त्या डिवायडरचा उपयोग काय? आणि मग ऍक्सिडेंट होतात. मग पुन्हा मला निवेदन, दादा ऍक्सिडेंट झाला. आणि मग मी तुम्हाला आठवत असेल बाबांनो, मी भिगवण रोड केला. मी अनेकदा सांगितलं, माझ्या स्वतःच्या सहयोग सोसायटीला वळणार तिथं ब्रेक होता, तो देखील मी काढला. कारण सुरुवात आपल्यापासून केली तर लोक म्हणतील की बाबा सारखा सगळ्याला सारखा न्याय देतो. तसं आपल्या बाबतीमध्ये होत नाही. आणि माळेगावमध्ये पण खूप ठिकाणी ब्रेक दिलाय, पुढे आल्यानंतर पुढे पण अनेक ठिकाणी ब्रेक दिलाय. अशा पद्धतीनं हे ब्रेक काही ठिकाणी आता येताना त्या नंदन पशु खाद्याला पण आहे, पोलीस स्टेशनच्या तिथं पण आहे, पुढं आलं की लगेच एसटी स्टँडकडे आहे. असं करून नाही चालणार. इथं पीडब्ल्यूडीचे जर अधिकारी असतील तर त्याची त्यांनी नोंद घ्यावी. आणि लोकांनाही विनंती करतो की बाबांनो, तुमच्या माझ्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांचा जीव हा व्यवस्थितपणे आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला शिस्त ही पाळावी लागेल. कुठेही फटकन गाडी येतील. काही ठिकाणी इतके कमी
त्याचं वळायला जागा ठेवली की डबल ट्रेलर वगैरे घातलं की आणखीन काहीतरी गोंधळ होईल. महाराष्ट्रात देशात काही पद्धत आहे. डिवायडर टाकल्यानंतर साधारण किती फुटावर ब्रेक असला पाहिजे, तर आपण इतकं जवळ टाकतो त्याचा मग काही डिवायडरचा उपयोग असायचं कारण नाही. ह्याची पण नोंद कृपा करून तुम्ही घ्या आणि त्याच्यातनं अजून पुढचे जे काही ब्रिजेस आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अधिक रुंद करण्याचं माझा स्वतःचा प्रयत्न चालू आहे. तशा प्रकारचं काम मी करतोय. काही ठिकाणी छोटे पण पुलाची मागणी होती, ते पण आम्ही कॅनॉलवर टाकून दिले. कॅनॉलवर अनेक ठिकाणी आपण ब्रिजेस टाकले. आपल्या नीरा नदीवर आपण मोठ्या प्रमाणावर पूल बांधण्याचं काम केलेलं आहे. अजूनही काही पुलांची कामं चाललेली आहेत. ही पण गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. त्याचबरोबर मला मगाशी एकाने निवेदन दिलं की दादा पंढारे सोनकसवाडी 39 एकर जमीन चोरीला गेली आहे, त्यात प्रांत अधिकारी पोलीस अधिकारी यांना कोण दम देत आहे याचा खुलासा करावा, कारण याची पंढरे गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, तरी आपण याचा खुलासा करावा. मित्रांनो, ह्याबद्दल मी प्रांताशी बोललो. ही जमीन भूदानची जमीन आहे. तुम्हाला आठवत असेल, फार पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल, विनोबा भावेंना मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या जमिनी महाराष्ट्रामध्ये देण्यात आल्या, ज्यात भूदान. तर ती जमीन आहे, ही जमीन पुण्यातील भूदान समितीनं एका कुटुंबास वाटप केली. त्या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलेले आहे. शासनाच्या वतीने सुद्धा आपण या वाटपाच्या विरोधात शपथपत्र दाखल केले आहे. सद्यस्थितीत उच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने फेरफार रद्द करण्याची कारवाई केलेली नाही, असं मला प्रांतांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ह्याची नोंद घ्या. कधी कधी एकच बाजू ऐकता, दुसरी बाजू ऐकत नाही. कोर्टाच्या मध्ये जर एखादी मॅटर चालू असेल तर तो किती कुणीही मोठा असला छोटा असला तर सगळ्याला न्याय सारखा. ही संविधान बाबासाहेबांनी आंबेडकर साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि घटना त्यांनीच आपल्याला दिलेली आहे. ह्याची पण नोंद आपण घ्यावी. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज योजनेमध्ये काही लोक राहिलेत असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये आता पुन्हा दिलीप वळसे पाटलांच्याकडे सहकार खाता आहे. मी आढावा घेत असतो मुंबईमध्ये, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा 50,000 रुपये जे वेळेत परतफेड करतात त्या काहींना अजून मिळाले नाहीत, ती काय लिस्ट असेल ती द्या, आम्ही ताबडतोब ते पैसे अकाउंटला वर्ग करतो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही देखील आपण कुठली म्हणजे प्रोत्साहन योजनेचा लाभ कुणाला राहिला असेल आणि कागदपत्र व्यवस्थित असतील तर ते पण मी काम तुम्हाला त्या बाबतीमध्ये करून देतो. दुसरं एक, सोनकसवाडी येथील रेल्वे भूसंपादन नकाशावरील रेडी रेकनर मधील चुकीमुळे लगतच्या गटांना जादा आणि आम्हाला कमी दर मिळालाय. प्रांत एवढं हे तपासून घ्या. त्याच्यामध्ये आशा स्वयंसेविका, ह्या आशा स्वयंसेविकांनी तर जाईल तिथं नको नको केलंय. जाईल तिथं गुलाबी साडी. दादा ही काय निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, मंत्री सगळ्यांना, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही पद्धतीनं त्यांना दिलेला आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला सरकार चालवत असताना मी 6 लाख कोटीचं बजेट देतो. बांधवांनो, भगिनींनो, आज आपला पगारावर खर्च जवळपास 2.25 लाख कोटी आहे. 2.25 लाख कोटी. त्याच्यामध्ये पेन्शन आलं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पगार आले, हा एवढा खर्च आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही तुमच्या कामावर रक्कम दिलेली आहे. मध्ये कुणीतरी परस्परच कुणाला विश्वासात न घेता काही जाहीर केलं असं कानावर आलं. वास्तविक तुमच्या आशा स्वयंसेविका असतील, गटप्रवर्तक असतील, त्याच्यामध्ये पूर्वी देण्यात येणारी काही रक्कम, मोबदल्यात काही वाढ, गटप्रवर्तकांना वेगळी आणि इकडे वेगळी, ह्याच्याबद्दल आमची मुख्यमंत्र्यांची सगळ्यांशी चर्चा झाली. आम्हाला सगळं राज्य चालवायचं असतं. आम्ही तुमचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आम्हाला ग्रामपंचायतीच्या संगणक ऑपरेटरचा पण विचार करावा लागतो.
आम्हाला अंगणवाडीमध्ये काम करणारी कार्यकर्ती मदतनीस तिचाही विचार करावा लागतो, कोतवालांचा विचार करावा लागतो, पोलीस पाटलांचा विचार करावा लागतो, बचत गटाच्या क्लस्टर कोऑर्डिनेटर ज्या असतात त्यांचा विचार करावा लागतो, CRP ताई असतात त्यांचा विचार करावा लागतो. एवढी मोठी ती यादी आहे आणि हे सगळं करत असताना डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला वाढ करण्याच्या विरोधात आहे असं अजिबात नाही. मध्ये अंगणवाडींच्या भगिनींच्या बरोबर पण आम्ही चर्चा केली, त्यांना एक मोबाईल आणि काही पेन्शन आणि काही गोष्टी आम्ही मान्य केल्या, त्यांनी ऐकलं, त्या कामाला आल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. अशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांमध्ये एकनाथराव शिंदेच्या ठाण्यामध्ये गेल्या, तिथं त्यांना भेटल्या, जाईल तिथं त्या भेटतात. बहिणींनो, तुम्ही आमच्या बहिणीच आहेत, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, पण कारण नसताना तुम्ही हे ताणू नका तुटेपर्यंत. आम्ही देखील 1-2 पावलं मागे सरकतो, तुम्ही 2 पावलं मागे सरका आणि मार्ग काढून द्या. मी त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून सगळं काही सहकार्य करायला तयार आहे, त्याबद्दल तीळमात्र शंका बाळगू नका. पण हे आम्हाला असंच पाहिजे असं म्हटलं तर नाही चालत. कधी अनेकदा काही ठिकाणी मागण्या होतात, ते 10-12 मागण्या देतात आणि मग त्याच्यातल्या काही थोड्याशा मान्य केल्या जातात, काही सांगितलं जातं की ही मागणी आम्हाला मान्य करता येणार नाही, असं आपण पुढे माग सरकतो. तसा विचार माझ्या अशा स्वयंसेविकांनी केला पाहिजे. मी शिवजयंती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचं 1 दिवसाचं अधिवेशन आहे, मुंबईतच आहे. ते अधिवेशन घेण्याचं कारण देखील आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये वेगवेगळे घटक, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची आहे, ही भूमिका धनगर समाजाची आहे, ही भूमिका लिंगायत समाजाची आहे, ही भूमिका वेगवेगळ्या घटकाची आहे. त्या संदर्भामध्ये आंदोलनं चालली, ती आपण पाहिली. त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ